बघा 4 लेगचा कंपोनंट आहे एलडीओ. हे पण यामध्ये टोटल लेग किती त्याला 4 आहे. 4 याच्यावरील पाठवून दिसेल तुम्हाला. असा एक कंपोनंट आहे त्याचा. त्यामध्ये एक आहे तुमचा ग्राउंड. काय ग्राउंड आहे. त्यानंतर हे त्याचं एक आउटपुट आहे. त्याला जे इनपुट भेटतंय त्याला इनपुट एक भेटतंय ईएन सिग्नल. काय भेटतंय अगोदर तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवतो. तर ह्या ठिकाणी एक एलडीओ आहे. एक सप्लाय आलेला ईएन सिग्नल आहे. त्यामध्ये दोन्ही वेगवेगळ्या एलडीओला गेले. डायरेक्ट काढून दाखवतो पहिला. एक आले याला VPH किती असतं आपलं 4.2 व्होल्टेज. त्याला VPH इन झालं इथं आणि ह्याला झालं इथं ईएन सिग्नल. ईएन सिग्नल. आता ईएन सिग्नल जेवढं येईल ईएन सिग्नल किती आले ह्याला याला 3.0 आले. समजा इथं 3.0 जर ईएन सिग्नल आला याला तर त्यांना आउटपुट किती काढणार 3.0 काढणार. बघा त्याला 3.0 ईएन सिग्नल आला तर किती काढले तिकडं आउटपुट 3.0. म्हणजे हे त्याचं काय आहे आउटपुट 3.0. हे आहे आपलं एक ग्राउंड. जेव्हा सिग्नल त्याला सीपीयू कडून भेटेल कुणाला त्या एलडीओला तेव्हाच त्याने इकडे आउटपुट काढतंय. किती पाहिजे ते कोण सांगणार सीपीयू सांगणार. की बाबा हे कशाची लाईन आहे तुमची एलसीडीची लाईन आहे. डिस्प्लेची लाईन आहे. डिस्प्लेला 3.0 व्होल्टेज दे म्हणलं तरच ते एलडीओ काय करणार 3.0 व्होल्टेज देणार. मला इनपुट किती भेटतंय 4.2. तसं आपल्या एलडीओ मधून 1.0 ते 3.0 व्होल्टेज काय होते आउटपुट मध्ये. आणि जर आपण डायरेक्ट त्याच्याचं VPH व्होल्टेज दिलं होतं समजा याला काढून बायपास केलं जमते का जमत नाही. कारण इकडं व्होल्टेज किती आपलं 4.2 आणि इकडे गरज किती आपल्याला 3.0 ची. ती बी ईएन सिग्नल आला सिग्नल येत असेल तरच व्होल्टेज आउटपुट निघतंय. जर सिग्नलचीच लाईन कट आपली तर आपल्याला व्होल्टेज येणार नाही. समजा नाही. हे जर एलडीओ खराब झाला आपला तर मी एलसीडीचं ग्राफिक लाईन आहे एलसीडीची जे डिस्प्लेची लाईन आहे आपली तर डिस्प्ले येणार नाही आपल्याच्यावर. आपला एलडीओ खराब झाला तर किंवा सिग्नलची लाईन बी कट असेल किंवा VPH ची लाईन कट असेल किंवा लाईन शॉर्ट असेल शॉर्ट असल्यावर डेडच होईल मोबाईल आपला. समजलाय का. तर असे एलडीओ आपले कॅमेरा सेक्शन त्यानंतर फ्लॅश लाईट सेक्शन डिस्प्ले सेक्शन टच सेक्शन असे वेगवेगळ्या सेक्शन मध्ये आपल्याला काय दिलेली एलडीओ दिलेले. तुम्हाला जास्तीत जास्त सॅमसंगच्या मोबाईल मध्ये बघायला भेटतील आणि नंतर तुम्हाला रेडमी मध्ये बघायला भेटेल. छोटस कंपोनंट काम भरपूर आहे. बघा त्याचं इनपुट किती आहे 1.8. आउटपुट बघा किती डिस्प्ले कनेक्टरला बघायचं आउटपुट किती त्याचं 1.8. इनपुट 1.8 आहे त्याला आणि आउटपुट इनपुट नाही हे सीपीयू सिग्नल आहे. व्होल्टेज द्यायला गेले सीपीयू त्याला सीपीयू काम फक्त सिग्नल द्यायचं करताय. व्होल्टेज कोण देते मग पॉवर देते आपली व्होल्टेज. आता इथं व्होल्टेज कोणतं उरलं आपल्याला VPH उरल्या पाहिजे. बघा रेड कलरचं व्होल्टेज कोणतं उरलं आपल्याला त्याला रेड कलरचं व्होल्टेज आलं कुठून आलं बघा. आता इथं 2.0 आल्या पाहिजे. किती आलंय बक नावाचं व्होल्टेज बक नाही. आता इथं VPH आलं नाही इथं VPH आलं कलर चेंज येतो का इथं. आता हे व्होल्टेज बघा VSYS आपण काल बघितलं VSYS पण नाव आहे VPH ला आणि VPH पण नाव VBAT VSYS. ते कुठून आलंय बघा रेड कलर
डीसी टू डीसी आयसी मधून आल्या डीसी टू डीसी मधून. हं? आता इथून झालं ते पण दाखवलं आपल्याला असं इकडून की आपली बीपीएच कॉईल इथून इथं आला खरं तर व्होल्टेज आली इथून ते डायग्राम मग इकडून दाखवला डायग्राम मध्ये भरपूर चुका आहे ना. आता मला सांगा हे कुठलं कंपाऊंड आहे कोणतं आहे कंपाऊंड हे एलडीओ आहे. त्याला उलट सुलट बसवता येत नाही समजलंय का. आपण आयसी काढून उलटी सुलटी बसू शकत नाही किंवा डायोड काढून उलटी सुलटी बसू शकत नाही. त्याच्यावर काहीतरी नंबर असते नोस्कट पॉईंट असतो ह्याच्यावर देखील तर बारीक नोस्कट पॉईंट दिसते तुम्हाला हवा इथं हवा याच्यावर पण एक बारीक एक नोस्कट पॉईंट आहे असा इथं पण एक नोस्कट पॉईंट आहे. आयसी वर देखील प्रत्येक आयसी वर तुम्हाला नोस्कट पॉईंट दिसेल त्या आयसी वर पण हवा एक कोपऱ्यात आहे. डायोड पण डायोडला पण मायनस असते असं हे डायोड जास्त डायोड पण बनलेला आहे ते. आणि कॅपॅसिटर किंवा अदर जे कंपोनंट आहेत आपण उलट सुलट बसू शकतो त्याला काही प्लस मायनस वर लिहिलेलं नसते किंवा नोस्कट पॉईंट नसते वर आपला. ते कुठला कंपोनंट आहे एलडी होतं. ड्युअल कॉईल जर दिसली तर त्याला एलडीओ म्हणायचं का ड्युअल कॉईल आपली एलडीओ सारखी दिसते त्याला एलडीओ म्हणायचं का ड्युअल कॉईल आहे ती आपण बघितलं ना ड्युअल कॉईल कसं असते. रेडमी किंवा दुसऱ्या मोबाईल मध्ये आपल्याला डिस्प्ले कनेक्टरच्या बाजूला जे दिसते